हा जो लॉंग मार्च परभणीमधनं सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो, आणि ह्या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखं तोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या बाजूला मला माझ्या बांधवांना हे सुद्धा सांगायचं आहे की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर नवीन प्रकरण सुद्धा सुरुवात झालेली आहे. ते पण आपल्याला सांगतो. आपल्याला माहिती असेल की परभणी ते मुंबई एक लॉंग मार्च निघाला होता की नाही? निघाला होता का? हो, निघाला होता. तो मुंबईला पोहोचला का? नाही, मुंबईला पोहोचला नाही. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का? नाही. पण तो मोर्चा पण पोहोचला नाही. तर नक्की काय झालं? काही आपल्यातले दलाल स्वतःची नेतेगिरी उभी करायला सोमनाथ सूर्यवंशींच्या साठी एक लॉंग मार्च घेऊन परभणी ते मुंबई निघाले. जशी लोकांची संख्या मागे मागे पडत गेली, जसे पोलिसांचे टप्पे टोलवे ऐकायला लागले, जरा जिकडे पोलिसांची डेअरिंग करायला लागली, धतिंग करायला लागली किंवा पोलिसांची अंगावर घ्यायला लागलं, तेव्हा ह्या सगळ्यांची फाटली आणि हे मागे मागे चालायला लागले. आणि म्हणून हा जो लॉंग मार्च परभणीमधनं सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो मुंबईला पोहोचलाच नाही. आणि ह्या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला नेतेगिरी करायची, बिंदास करा. तुम्हाला नेता व्हायचंय, बिंदास व्हा. तुम्ही चांगलं काम केलं तर वंचित मधनं तिकीट द्यायची जबाबदारी माझी. पण जर तुम्ही एका शहीदाच्या मयतीवरती तुमच्या दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखं तोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा.